पण असंही पुढे चाललं असेल ना, आणखीनही काही असे रोल असतील, हं. जे तुम्ही 4 दिवसाचं शूट केलं, आलं 4 तासाचं? नाही, असं माझ्या बाबतीत खरोखर नाही झालंय. नाही झालंय. उलट मग ह्याच्यात वेगळं झालं. मला 2 दिवसाच्या शूटिंगसाठी बोलावलं होतं, सख्खा सावत्र. मी अच्छा. चित्रपटाचं नाव घेऊन सांगतो. हां. सख्खा सावत्र ना, हे बेटा पिक्चर आलं होतं बघा अनिल कपूरजींचं. इंद्र कुमारचं. हां. अनिल कपूर, माधुरी, हां, हां, अरुणा हां, इराणी. हां, हां. हां, त्याचं थोडंसं मराठी टेक. त्याच्यामध्ये मकरंद अनासपुरे, हां, क्रांती रेडकर, हां, विजय चव्हाण, ते पण नाव माझं विजयानी सुचवलं होतं. हां. विजय चव्हाण माझा असा मित्र होता, की ज्यांनी माझं चित्रपटासाठी नाव सुचवलं. तर त्या चित्रपटाचं मी शूटिंगला गेलो. मला सांगितलं तुमचं 2 दिवस शूटिंग आहे. तिकडे गेल्यानंतर जो पहिल्याच दिवशी माझा जो सीन झाला, मी त्यात त्या अनिल कपूरच्या वेड्या वडिलांची भूमिका ज्याच्यावर इंजेक्शन देऊन त्याला वेडं केलेलं असतं. ते जे दिग्दर्शक राजेश पाटोळे, ते एवढे खुश झाले. तेही खूप छान डिरेक्टर. ते म्हणाले, "अरे विजयजी सर तुम्हाला पुढे 2-3 दिवस वेळ आहे ना?" म्हटलं, "आहे." ते काहीच नव्हतं माझ्याकडे. ते माझं 2 दिवसाचं काम 8 दिवस झाले आणि मला सगळ्यात जास्त चांगलं मानधन त्या चित्रपटाच्या निर्मात्याने पण दिलं. आता हे तुम्ही मानधन दिलं म्हणालात आणि पैसे किती बुडाले सिनेमा क्षेत्रात? सिनेमा क्षेत्रात माझे फक्त 2 चित्रपटांचे पैसे मिळाले नाहीत आणि मी त्याच्या मागे गेलो नाही. सीरियलमध्ये तर खूप सीरियलचे पैसे नाही मिळाले. का? पण आपल्याकडे काही ॲग्रीमेंट नसतं. काय होतं, पायलट करतात 4-4 पायलट करून घेतले आणि अपना शुरू होने वाला है. एक तर हिंदी होता. मी रात्री 3-3 वाजेपर्यंत त्या म्हणजे सीरियलचं शूटिंग केलं आणि तो साउथ इंडियन डिरेक्टर होता. पैसे नाही आणि मी खरं सांगू दिलीपजी, अ, जर आपल्याला तो माणूसच माहीत नाही तर आपण काय करायचं? आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये ॲग्रीमेंट वगैरे कुठे असतं काही फार सगळ्या अजून नाही. आपण नाही, नाही. कॉर्पोरेट युगामध्ये येऊन आहे, पोहोचलोय. आहे. पण आता अजूनही मला वाटतं मराठी आता मला गेल्या 5-7 वर्षातलं माहीत नाही. कारण मी खरोखर काही तसं केलेलं नाही आहे सीरियल वगैरे. तर त्यामुळे त्याची मला कल्पना नाही आहे. पण चित्रपटात माझे पैसे तसे नाही बुडले. पण 2 चित्रपटाचे बुडले. 2 चित्रपटाचे त्यांनी मी काही त्यांच्याकडे गेलोही नाही. सीरियलचे 3-4 सीरियलचे पैसे बुडले. पण बुडवण्याची पद्धत काय असते? नाही हे काय व्हिशियस सर्कल आहे. हाही तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. जर लोकांपर्यंत पोहोचला ना, विशेषतः कलाकारांपर्यंत. लक्षात घ्या आज चॅनल्स एवढे झालेले आहेत आणि त्यांना सॉफ्टवेअर पाहिजे. हां. सॉफ्टवेअर कोण पुरवतं? निर्माते पुरवतात. म्हणजे हे चॅनल आहे. हा माणूस सॉफ्टवेअर पुरवतो. यांनी सॉफ्टवेअर पुरवलं नाही, तर चॅनल चालू शकेल का? नाही. आता ती जी कंपनी आहे, ती निर्मात्याला सांगते, "आम्ही तुम्हाला अमुक एक पैसे देऊ, तुम्ही करा." ती त्यांना सांगते, "आम्ही तुम्हाला 30 दिवसांनी पैसे देऊ." तो कलाकार इतरांना सांगतो, "मी तुम्हाला 60 दिवसांनी देईल." हं, बरोबर आहे? हं. आणि मग जेव्हा याचे पैसे येणं बंद होतं, तेव्हा हे यांना पैसे देऊ शकत नाहीत. त्यामुळे हे व्हिशियस सर्कल आहे. पूर्वी जेव्हा मी आलो तेव्हा, मी माझ्यापुरतं बोलतो, तेव्हा पर डे याचा अर्थ होता त्या दिवशी संध्याकाळी तुमच्या हातात तुमचे पैसे मिळणार. आणि एपिसोडिक असेल, तर एपिसोड काय 2 दिवसांनी संपला, की तुम्हाला हे पैसे चोख दिले जायचे. शिफ्ट होती सकाळी 9 ते 6. 6च्या पुढे 6:30, पावणे 7 डोक्यावरून पाणी 7 ठीक आहे. 7च्या पुढे गेले, की तुम्हाला दीड शिफ्ट 150. येस, करेक्ट. हे सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पण आता या स्पर्धात्मक युगात आज हा म्हणतो किती तो 2,000 मी 1,500त काम करतो. दुसरा म्हणतो मी 1,000त काम करतो. आणि मग आपल्याला 30 दिवसाचं काम आहे ना, मग थांबूया 60 दिवस. 60चे 90, मग 90चे 180 आणि मग जे मी व्हिशियस सर्कल बोलतो, की प्रॉडक्शन हाऊसला पैसे मिळत नाहीत. ते कलाकारांना पैसे देत नाहीत आणि मग कलाकार सांगतात, "आम्ही एवढं काम केलंय." त्यापेक्षा जर सर्व कलाकारांनी खऱ्याअर्थी एकी केली, की आमची नियमावली फिक्स असली पाहिजे. आमचे काम करण्याचे तास, आम्हाला पैसे मिळण्याचा कालावधी कशासाठी पाहिजे 60 दिवस. ज्यांनी सुरू केलंय त्यांना सॉफ्टवेअर पाहिजे आहे ना, त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी. कलाकारांना 120 दिवस टांगणीला ठेवून तुम्हाला तुमचं जर चॅनल चालवायचं असेल, तर ते आम्हाला त्याच्यात रस नाही. ही जेव्हा भूमिका घेतली जाईल ना, त्या सगळेच सुखी होतील. याचा अर्थ मी असं नाही म्हणत आहे, की चॅनल्सनी वाईट दिवस काढावेत. त्यांनी त्यांच्याकडे तो एक आपण बिझनेस करतो. हा तर त्या बिझनेसच आहे. बिझनेससाठी आपण सर्टन अमाउंट फिक्स करतो की हाही नाही? बिझनेस आहे ना. मग हाही बिझनेस आहे.
त्या बिझनेसची अमाऊंट, त्याच्यामध्ये जी गुंतवणूक आहे ती तुमची तुमच्याकडे असायला पाहिजे. ती गुंतवणूक तुम्ही इतरांच्या जीवावर नका करू. हे ज्या दिवशी बंद होईल ना, आज जे होतंय, आज आपण पुष्कळदा ऐकतोय सोशल मीडियावर आणि चांगले कलाकार म्हणतायत, माझे ह्यांनी पैसे बुडवले, माने त्यांनी पैसे बुडवले. नाईलाज आहे, हे बंद होईल. पण पैसे बुडवत असून सुद्धा कलाकार एवढा इंटरेस्ट घेऊन कसं काय वावरतात? तेच सांगितलं ना, आता दुसरा सोर्स ऑफ इन्कम नाही आहे. पूर्वी आणखीन एक महत्त्वाचं आहे, 40 वर्षापूर्वी माणूस नोकरी करून कलेची साधना करत होता. कित्येक कलाकार आहेत, मी नावं नाही घेणार, जे कोणी बरीच बँकेत उदाहरणे होते, आहेत. कोणी बँकेत होते, कोणी गव्हर्नमेंट सर्वंट होते, बेस्टमध्ये होते, बेस्टमध्ये होते. ह्या सगळ्यांनी नोकरी- टेल्कोमध्ये होते. पण काय माहिती आहे ना, ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीकडे ना दुसऱ्या अर्थाने बघितलं जातं की या दृष्टिकोनातून, की त्या काळात कलाकारांना इकडे पैसे मिळत नव्हते म्हणून ते नोकरी करत होते. आणि तुम्ही अशा पद्धतीने बघता की कला ही साधना आहे म्हणून आम्ही करत होतो आणि नोकरी सांभाळून करत होतो. नेमकं कोणतं बरोबर आहे? माझ्या मते 70 ते 80% लोक कला ही नोकरी सांभाळून आवड म्हणून करत होते. इकडे नाटकात कमी पैसे मिळतात म्हणून मी नोकरी करतोय, असा माझ्या आयुष्यात कुठलाही दिग्गज कलाकार आलेला नाही आहे. अच्छा. आता माननीय दुभाषी सर, हां. ते पिंगेश क्लासेसमध्ये शिकवायचे. हो. मग त्यांनी नोकरी केव्हा सोडली? जेव्हा ते नाटकात स्थिरस्थावर झाले तेव्हा. हां. अनेक दिग्गज कलाकार हे तेव्हा मला माहिती असलेले बँकेत होते, तुम्ही म्हणाल तसं सरकारी नोकरीत होते आणि त्यांना सांभाळून घेतलं जायचं. त्यांच्या बरोबर वेळा आहे. सांभाळल्या जायच्या. आता नाही होत. पण आता ह्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की त्यावेळेला त्यांना सांभाळून घेतलं याचं कारण त्या कलाकारांबद्दल आदर होता. बोला, आता तुम्हीच बोला. नाही, आदर होता. आताच्याही कलाकारांबद्दल आदर नाही आहे अशातला मी भाग आदर नाही. नाही असं नाही म्हणत. आज हां. ग्लॅमरस क्षेत्र म्हणून बघितलं जातं अशा हां. अर्थाने मला म्हणायचं कारण आहे. कलाकारांची देखील मानसिकता बदललेली आहे ना. ते ताबडतोब 2 सीरियल केल्या की मी बॉसचा बॉस असल्यासारखा तिकडे जाऊन वागायला लागला. तर बॉस त्याला कसा सांभाळणार? असा तो भाग आहे. हां. आपल्याकडचे त्यावेळेचे कलाकार खूप नम्र असायचे हो. अहो, मी आजही एखाद्या ह्याच्यात गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, म्हणजे कुठलंही सरकारी हॉस्पिटल असेल, KEM असेल, JJ असेल, सायन असेल, आजही मला मानाने मराठी कलाकार म्हणून वागवलं जातं. कधी काही योग आला पोलीस स्टेशनला वगैरे जायचं काय, पोलीस यंत्रणा तुमच्याकडे मराठी कलाकार म्हणून तुम्हाला आदराने वागवते. हे आजही मराठी, मी म्हणतो नाट्य कलाकाराला मिळणारा आदर आहे. हां. तेवढा आदर तुम्हाला सिरियल आणि चित्रपटाच्या कलाकारांना मिळतो की नाही मला माहीत नाही. पण मराठी नाट्य कलाकाराला मात्र तुम्ही कुठेही जा, तुम्हाला आदराने आणि प्रेमानेच वागवलं जातं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.